कन्या राशीसाठी हा सप्ताह अचानक धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। सप्ताहाची सुरुवातच एका आनंदी वार्ताने होईल। घरामध्ये एका सदस्याला नोकरी लागेल आणि त्याच्या मेहनतीला फळ मिळेल। या आनंदी वार्ताने घरातील वातावरण अगदी आनंदाने भरून जाईल। सगळीकडे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्याची तुम्हाला दिसून येईल। काही कौटुंबिक बाबतीत सुरुवातीला थोडीशी निराशा होईल, पण हळूहळू काळ पुढे सरकेल तेव्हा आपल्याला घरामध्ये प्रसन्नता वाढेल आणि वातावरणही आनंदित राहील। आपल्या कुटुंबामध्ये नातेसंबंधांमध्ये आपापसामध्ये काही मतभेद जर आले असतील तर तेही पूर्णपणे दूर होतील आणि आपल्यामधील एकोपा वाढेल। सकारात्मक भावना निर्माण होतील। आपल्याकडून एखाद्याशी बोलताना नकळतच मने दुखवण्याची शक्यता आहे। तरीही आपण कोणाशीही बोलत असू, संवाद साधत असू, मग ते व्यक्ती कोणीही असो, नातेसंबंधी असो, मित्रमंडळी असो अथवा आपले सहकारी मंडळी असतील, प्रत्येकांना नीट विचार करूनच बोला, कारण नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे। आपल्याकडून नकळत एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे, म्हणून जरा जपूनच वागा आणि बोला। जर कुठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल। देवदर्शनासाठी यात्रेला जाण्याच्या तयारीत असाल तर नक्कीच जा। आपले खूप सुंदर आणि भक्तिभावाने दर्शन होईल। सोबतच यातून आपल्याला मिळणारं जो काही मानसिक समाधान आणि शांती आहे याची तर कुठेच बरोबरी करता येणार नाही। एखाद्या क्षुल्लक कारणाने आपले मन अप्रसन्न राहील, थोडीशी निराशा आणि असंतोष वाटेल, पण इथे रडत बसून काही फायदा नाही। आपण आपले मन एखाद्या आपल्या आवडत्या कामामध्ये गुंतवा, म्हणजे या सर्व समस्या आपोआपच जातील। अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे, तरीही प्रत्येक खर्चाचे नियोजन करा आणि गरज असेल तितकेच आणि तेवढेच खर्च करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्य विना अडथळ्याचे पार पाडता येईल। कोणतेही काम असो, शारीरिक असो किंवा मानसिक असो, ते काम नीट काळजीपूर्वक करत चला, कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे। सोबतच एखादे वाहन चालवत असाल तर वाहन आणि आपली दोघांचीही काळजी घ्या। अचानकपणे काहीही घडण्याची शक्यता आहे, थोडंसं अलर्ट रहा। व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह चांगले परिणाम देणारा असा जाणार आहे। आपण ठरविल्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ आपल्याला मिळतील आणि त्याचा फायदा आपल्याला आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी होईल। सोबतच आपल्या व्यवसायाला प्रगती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतील। अचानक आपल्याला लाभ मिळण्याची शक्यता आहे। काही जुन्या ठिकाणी आपण पैसे गुंतवले असाल किंवा मार्केटमध्ये पैसे असतील तर त्याच्या मोबदला म्हणून आपल्याला अनपेक्षितरित्या आर्थिक लाभ मिळणार आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानक बदल झालेले दिसून येतील। त्यांची स्वतःची बदली पण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी यासाठी आधीच तयारीत राहावे। हे बदल चांगलेही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात। तरुण वर्गाला जर त्यांना त्यांचे करिअर करायचे असतील तर त्यांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे। आपल्याला भरपूर नवीन समस्यांनाही सामोरे जावे लागणार आहे, परंतु यातून ते नवीनच अनुभव घेतील आणि भविष्यासाठी जोमाने तयार होतील। आपण करिअरची सुरुवात कराल, परंतु सुरुवातीला आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत, परंतु जसे जसे तुमचे प्रयत्न वाढतील, जसे जसे तुम्ही पुढे जाल, तसे तसे परिणामही आपल्याला हवे तसे पाहायला मिळतील। म्हणून प्रयत्न करणे अजिबात सोडू नका। कष्ट करा, मेहनत करा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। महिला वर्गालाही हा सप्ताह आपल्या आरोग्याबाबत कुरबुरी सतावणारा असा जाणार आहे। आपल्या आरोग्याची विशेष करून ह्या सप्ताहामध्ये काळजी घ्यावी, कारण जुने आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहेत। सतत काहीतरी छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारींना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे। सोबतच आपल्याला इतर कामाचेही ताण राहतील, त्यामुळे आपल्या आरामामध्ये कमतरता तुम्हाला जाणवेल। आराम कमी मिळाल्यामुळे शारीरिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे। सोबतच घरामध्येही वडीलधाऱ्या व्यक्तींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, विशेष करून आपल्या आईचे किंवा सासूचे। तरी आपण आधीपासूनच थोडीशी काळजी घेणे हे बंधनकारक राहणार आहे। या सगळ्यांमध्ये तुमची काळजी घेणे हे विसरून चालणार नाही। जर तुम्ही स्वस्थ असाल, तुम्ही जर निरोगी असाल, तरच तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्यासाठी समर्थ असाल। तरी तुमचा जो दैनंदिन आहार आहे तो व्यवस्थित घेत चला। जर तुम्ही काम करणाऱ्या महिला असतील तर तुम्हाला बाहेरही थोडासा ताण जाणवेल आणि घरामध्येही ताण जाणवेल, आणि त्या दोघांच्या कसरतीमध्ये किंवा त्या दोघांच्या ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही तुमचं शरीर हे अजिबात बिघडू देऊ नका। शरीराची प्रथम काळजी घ्या, आरोग्याची प्रथम काळजी घ्या।
विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह नवीन पराक्रम घडविणारा असा जाणार आहे। आपल्या मेहनतीला फळ मिळेल, परंतु पाहिजे तसे परिणाम न मिळाल्यामुळे हताश होऊन तुम्ही जाऊ नका। हरकत नाही, पुढच्या वेळेला जरा जास्त प्रयत्न करा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील। सोबतच नवीन ठिकाणी तुम्ही भेट द्याल आणि नवीन लोकांच्या ओळख्याही होतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह अति उत्साहाने भरलेला असा जाणार आहे, परंतु आपल्या आरोग्याचीही प्रथम काळजी घेणे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे। आपल्याला विशेष करून कंबरेचा आणि पायाचा त्रास होण्याची शक्यता आहे। पाय दुखणे किंवा कंबर दुखणे हे तुम्हाला भरपूर त्रास देतील, त्यामुळे आपण आधीच खबरदारी घेतलेली बरी आहे। सोबतच आपल्या प्रियजनांसोबत कुठेतरी फिरायला पण जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपले मन खूप प्रसन्न राहील। आपल्याला एक प्रकारची नवीन ऊर्जा संचारल्याचा भास होईल, एक उत्साह वाढेल, आपल्यामधील नातेसंबंध पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होईल। याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा। तुम्ही स्वतःसाठी जगत आहात अशी एक भावना तुमच्यामध्ये येईल आणि त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला वेगवेगळे अनुभव देणारा असा जाणार आहे। नवीन प्रकारचे कसोट्या, संकटे देणारा, आर्थिक लाभ देणारा, आरोग्याबाबत थोडीशी चिंता सतावणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।